माननीय देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार गतिशील आणि पारदर्शी सरकार म्हणून चालवण्याचा संकल्प आमच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. महसूल खातं हे सरकारचा महत्त्वाचा फेस आहे आणि या कार्यशाळेतनं 21व्या शतकातलं महसूल खातं, ज्यामध्ये जुने कायदे, जे क्लिष्ट कायदे आहेत ते कुठले कुठले बदलले पाहिजे, आमच्या मुद्रांक विभागांनी काय चांगलं काम केलं पाहिजे, जमाबंदी आयुक्ताकडे काय चांगलं काम झालं पाहिजे, तलाट्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जनतेच्या सेवा कशा सुलभ केल्या पाहिजे, अशा अनेक विषयावर जवळपास 20-22 विषयावर आजची कार्यशाळा आहे. माननीय मुख्यमंत्री उद्या समारोप करणार आहे. मला वाटतं की ज्या पद्धतीचा अजेंडा आमच्या अप्पर मुख्य सचिवांनी या कार्यशाळेचा केला आहे, या कार्यशाळेतनं गतिशील सरकार, पारदर्शी सरकार म्हणून आम्ही काम करू आणि समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत, 14 कोटी जनतेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यामार्फत ज्या सेवा देण्यात येतात, शासनाच्या सेवा, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सेवा पुरवतात, त्या सेवा जनतेला तात्काळ मिळेल आणि घरबसल्या मिळेल, याकरता आम्ही आज कार्यशाळेतून काही डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले. काही आम्ही त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे. मोठ्या प्रमाणावर मला वाटतं की या कार्यशाळेतनं खूप फायदा समाजाला होणार आहे, जनतेला होणार आहे. महसूल प्रशासन या कार्यशाळेतनं प्रचंड पुढे जाईल असं मला वाटतं. आमदारांच्या पीएच्या पत्नीचा जो आहे तो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झालेला आहे. प्रशासनाची मुजोरी जी आहे ती पुन्हा समोर आली आहे. सीएमओ ऑफिसमधून फोन करून देखील उपचार देखील केलेले नाही. आता या ठिकाणी ठाकरे गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, दोघांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे तिथं. नाही, आंदोलन करणं हे ठीक आहे, आपला अधिकार आहे, पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते. सरकार यावर योग्य कारवाई करेल. कारण कुणाचाही परिवार असो, तो एका पीएचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही, सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे. खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपासून शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे, काय चूक झाली तपासली पाहिजे, ती तपासेल सरकार. पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे. या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, याची दखल आम्ही घेतली, अजितदादा आहेत, त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही. नाही, अशा लोकांना कोणी सोडणार नाही. आमचं सरकार, आमचं आरोग्य खातं जे आहे आणि माननीय मुख्यमंत्री आहे, अजितदादा आहे, आम्ही आहोत या प्रकरणामध्ये. आणि याच्यापूर्वीचे आणि जे काही प्रकरणं झाले असतील त्या प्रकरणात आम्ही कठोर कारवाई करू आणि या प्रकरणात तर त्या ठिकाणी प्रचंड संताप आहे, प्रचंड जनतेमध्ये, समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे आणि अशा बाबी आम्ही माफ करणार नाही. निश्चितपणे कडक कारवाई करू. ₹1 फक्त भाडं जे आहे ते त्या ठिकाणी आकारण्यात देतो, मात्र गरीब आणि तुम्ही स्वतः महसूलमंत्री आहात, तुम्हाला अधिकार पण आहे, तुम्ही कलेक्टरना याबाबतीत आदेश देऊन त्यांची जी भाडेवाढ आहे, कारण की आता ही मुजोरीपणा त्यांचा खूप वाढलेला आहे. म्हणजे हेच हॉस्पिटल नाहीये, पुण्यामध्ये असे अनेक हॉस्पिटल आहेत की त्यांची मुजोरी वाढली, सरकारनं जमिनी घ्यायच्या आणि लोकांना अशा पद्धतीनं आज जी घटना झाली, तुम्ही तातडीने निर्णय जिल्हाधिकारी. मी जिल्हाधिकाऱ्याशी बोललो आहे. याच्यामध्ये खूप गोष्टी करण्यासाठी आहे. त्या हॉस्पिटलला खूप फॅसिलिटी आम्ही दिल्या आहेत. आता क्रीडांगण, आता पुन्हा एक जागा आम्ही त्यांना दिलेली आहे पार्किंग करता. आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं झालो आहे. पण त्यांच्या हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि डॉक्टर्स अशा पद्धतीने मोगलशाही करतात, हे समाज मान्य करणार नाही, सरकार मान्य करणार नाही. अत्यंत कडक कारवाई होईल आणि जो डॉक्टर असेल, जे त्या ठिकाणी कर्मचारी असतील, त्यांना त्या ठिकाणी एखाद्या वेळी गुन्हे दाखल करायचे असतील तर गुन्हे दाखल होतील, पण कोणी त्यांना सोडणार नाही, एवढं मी आश्वस्त करतो. भेट झालेली आहे, नक्की काय चाललेली आहे?
नाही, कुठल्याही भेटीमध्ये काही नसतं. आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की विरोधी पक्ष सत्ता पक्ष एकत्र बसतात आणि महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्राच्या निर्माणापासून राहिलेली आहे. बाकी राज्यासारखं नाही आहे. माझ्यासोबतही कितीतरी वेळा अडेटीवार मला भेटायला येतात, मी त्यांना भेटायला जातो. खरं तर या राज्यामध्ये अशीच संस्कृती असली पाहिजे. उद्या काही हार्डवेअर थोडी आहे, कोणाची प्रॉपर्टी कोणी मारली थोडी आहे. कुठल्या तरी कामाकरता ते सांस्कृतिक कार्यमंत्री आहे, IT मिनिस्टर आहे, भेटतील त्यांना काही काम असेल. विरोधी पक्षाच्या आमदारांना कामं असतात. तर एखादा आमदार कुणाला भेटायला गेला तर मला विरोधी पक्षाचे काल 4 आमदार भेटायला आले. काही कुणाच्या राजकीय आयुष्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. वडेट्टीवार आतापर्यंत मला किंवा आशिष शेलार किंवा कुणाला भेटले तरी कधी ते पक्षांतर्गत विषयाकरता किंवा पक्ष सोडणार आहे, मला पक्षात यायचं आहे असा कधी ते विचार केला नाही. ते काँग्रेस पक्षाचे लीडर्स आहे, त्यामुळं त्यांनी काँग्रेस पक्षाचाच काम त्यांनी करण्याचा भूमिका घेतलेली आहे. कुठेही असा त्यांच्या जीवनावर तुम्ही राजकीय प्रश्नचिन्ह लावू नका. महायुती आणि महायुतीमध्ये 2 पक्ष होते, शिवसेना आणि दादांच्या गटातून खूप मोठं इन्कमिंग सुरू आहे, त्यांची पक्षप्रवेश सुरू आहे. भाजपमध्ये असे काही होताना दिसत नाही सध्या. नाही, पक्षप्रवेश आमच्याकडे खूप चालू आहे. 1,51,00,000 मेंबरशिप झाली आहे भाजपाची. महाराष्ट्रातली सर्वात ऐतिहासिक नोंदणी. 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता, 3 लाख ऍक्टिव्ह मेंबरशिप भाजपाने तयार केलेली आहे. आणि भाजपा हा बूथवर काम करतोय. मोठे लीडर्स किती येतील मला त्याचे हे नाही, पण आम्ही आमचा जो बूथ मॅनेजमेंट आहे 51% मतं घेण्यासाठी लागणारा बूथवर शक्ती तयार करतो. त्याकरता आमचं कॅडर काम करतं. जर पक्षात आपल्या माहितीत कोणी नेता येत असेल तर एकमेकांची चर्चा करायला हवी होती, मात्र दंगेकरांना घेताना अशी चर्चा झाली होती. थोडा याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की तिन्ही लोकांनी चर्चा करून काही महायुतीमधले पक्षप्रवेश करायचा निर्णय झाला होता. पण काही ठिकाणी चर्चा झाली, काही ठिकाणी झाली नाही आहे. चर्चा व्हायला पाहिजे होती. काही ठिकाणी झाली आहे, काही ठिकाणी झाली नाही आहे. पण आता आम्ही निर्णय घेतो आहे पुन्हा चर्चा करून की महायुतीला डॅमेज करणारे काँग्रेस आणि उबाटा आणि तिकडे शरद पवार साहेबांकडले जे महायुतीला उद्या डॅमेज करू शकतात असे लीडर्स महायुतीमध्ये येऊ नये याकरता आम्ही पुन्हा एकदा आम्ही तिघही बसणार आहोत. सर, खरं तर मंगेशकर घराणं जे आहे ते खूप मोदींच्या जवळचं आहे. चांगले संबंध आहेत. एका इमारतीचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी सुद्धा केलं. पण तुम्हाला कारवाई करताना मर्यादा येतील असं वाटतं? नाही, काही मर्यादा नाही आहे की आम्ही मंगेश्वर परिवारावर थोडी कारवाई करतोय. त्या ठिकाणी ज्या माणसानं चुका केल्या त्याच्यावर कारवाई करतो. त्यामुळे मंगेशकर परिवार असेल की कोणी असेल ते कशाला आडवे येतील. ज्याने चूक केली त्यांनी चूक केली आहे. मनसेचं आंदोलन सुरू आहे, तर आता मुख्यमंत्र्यांकडे बँक अधिकाऱ्यांनी जे आहे ते सुरक्षेसाठी साखळं घातलेली आहे. बँक अधिकाऱ्याला मारहाण देखील करण्यात आली. नाही, त्यामुळे त्यांनी सुरक्षेसाठी आंदोलन करताना सर्व पक्षाच्या लोकांना माझी विनंती आहे, शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करण्याचं काम करू नये. शासकीय अधिकारी हा आपल्या काही चुकला असेल तर त्याचे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे, त्याची तक्रार करता येतं, त्याला तिथनं काढता येतं, त्याच्यावर कारवाई करता येतं. पण शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करून आपल्या हाती कायदा सुव्यवस्था घेऊ नये असं मला वाटतं. संजय राऊतांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना डिवचले. फडणवीसांच्या घराच्या बाहेर गोळीबार होतो. गृह खात्यात फडणवीस काय करतात असा सवाल केलेला आहे. तुम्ही संजय राऊतांना एवढं सिरियस का घेता मला कळत नाही. मी सांगितलं संजय राऊत साहेबांना मोदी नावांचा, भाजपाच्या नावांचा, देवेंद्र फडणवीसच्या नावाचा पंडुरोग झाला आहे आणि तो पंडुरोग काही निघत नाही. त्यामुळं तुम्ही वारंवार नाव घेता. त्यांना आजार झाला आहे, मोदीजींच्या नावाचा आजार झाला आहे, त्यांना भाजपच्या नावाचा आजार झाला आहे, त्यांना फडणवीस साहेबांच्या नावाचा आजार झाला आहे आणि तो जो आजार आहे तो कधीच निघत नाही. पंडुरोग ज्याला म्हणतो. या महाराष्ट्रात पंडुरोग बघितला का आपण? तो पंडुरोग म्हणजे तो विस्मृती किंवा काही ना काही असा आजार असतो की तो आजार माणसाचं स्वास्थ्य खराब करतं. आणि त्यामुळं संजय राऊत साहेबांना दिवसभरात 50 वेळा मोदीजी, 50 वेळा देवेंद्रजी, 50 वेळा भाजप, त्यांना दिवसभर तेच काम चालू आहे. त्यामुळं त्यांच्या आजाराकडे योग्य डॉक्टर लक्ष येतील. त्यांच्याकडे मोठे डॉक्टर आहेत, ते त्यांना दुरुस्त करतील. पण मला असं वाटतं संजय राऊताबद्दल जास्त मला विचारून माझा त्या ठिकाणी वेळ घालवू नका अशी माझी विनंती. असेल तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर जे आहे ती कारवाई करून दाखवा असं खुला आवाज जे आहे कोणी? राऊतांनीच दिलेलं आहे. मी सांगितलं ना, कारवाई होणार आहे.
कारवाई 100% झाली पाहिजे. प्रचंड संताप आहे, असंतोष लोकांमध्ये आहे, काही रुग्ण घाबरलेले आहेत, त्यामुळे कारवाई होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.